समाजवादी पक्ष, शरद पवारांचे राष्ट्रवादी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांचा एकत्रित गट स्थापनेचा प्लॅन फिसकटलाय। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं समाजवादी आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून उचित प्रतिसाद मिळत नसल्यानं मुंबई महानगरपालिकेत आपला स्वतंत्र गट स्थापन केलाय। पक्षाकडून गटनेता म्हणून डॉक्टर सईदा खान यांची नियुक्ती करण्यात आली आहे। आज कोकण आयुक्त कार्यालय बेलापूर इथे जाऊन गट नोंदणी करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांच्या वतीने दिली जाते। निलेश बुधावले आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। निलेश, या 3 पक्षांच्या गटनोंदणीचा हा सगळा जो काही निर्णय होता तो का फिसकटलाय, काय कारण आहेत त्यामागे? सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पक्ष आणि समाजवादी पक्ष यांच्या वतीनं एकत्रित येऊन एक गट स्थापन करण्याचा प्रयत्न होता, मात्र तो प्रयत्न होऊ शकलेला नाहीये। कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शरदचंद्र पवार पक्ष आणि समाजवादी पक्ष यांच्याकडून उचित प्रतिसाद मिळत नाहीये आणि त्यामुळेच एकपेक्षा जर जास्त सदस्य असतील तर आपण वेगळा गट स्थापन करू शकतो हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या लक्षात आलं आणि त्यांना आपल्या 3 सदस्यांच्या बळावर आता एक स्वतंत्र आपला गट स्थापन केलेला आहे। खरं तर इतर 2 पक्ष जर सोबत आले असते तर त्यांना अगदी स्थायी समितीपर्यंत जाण्याची देखील संधी मिळाली असती, वेगवेगळ्या समित्यांमध्ये सर्वांना सामावून घेता आलं असतं। मात्र हा प्लॅन आता कुठेतरी फिसकटलाय आणि त्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं आपला स्वतंत्र गट स्थापन करताना डॉक्टर सईदा खान यांची गटनेता म्हणून नियुक्ती केलेली आहे। तर सईदा खान यांना याच्या आधी देखील आरोग्य समितीमध्ये काम केलेलं आहे, त्यामुळे कदाचित आरोग्य समितीची संधी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळू शकते अशी देखील एक शक्यता वर्तवण्यात येते। सईदा खान या नवाब मलिक यांची बहीण आहे। आज कोकण बेलापूर इथे जाऊन कोकण आयुक्त कार्यालयामध्ये गटाची नोंदणी देखील आज पूर्ण करण्यात येणार आहे। ठीक आहे निलेश, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।